मुस्लिम समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाला मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दर्शवलाय। यावर भाजपचे नेते संजय कुटे यांनी राजकीय नेत्यांनी भाष्य करताना विचार करून वक्तव्य करावी असा सल्ला दिलाय। संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। मुस्लिम समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता सरकारमधून थेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाठिंबा दिलेला आहे। या गोष्टीचा विचार करण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले। आपल्या संदर्भात आता याच संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकंदरीत आहेत। सर, काय सांगाल? एकंदरीत संजय कुटे म्हणून तुमची ओळख ओबीसी नेते आहे, मात्र आता याच ओबीसी मधून मुस्लिम धर्माला आरक्षण देण्याची मागणी तुमच्याच सरकारमधील नेते करतायत। हे बघा, मनोज जरांगे पाटील साहेबांनी जी मागणी केली कदाचित त्यांना माहिती नसेल, कारण ते काही राजकीय प्रवाहात नाही आहेत। ते राजकारणाच्या पलीकडे समाजकारणाचं काम करत आहेत आणि ते लोकप्रतिनिधी पण नाही आहेत। त्यामुळे त्यांनी मागणी केली तिथपर्यंत संयुक्तिक असू शकते, परंतु राजकीय आमदार किंवा नेत्यांनी त्या मागणीला समर्थन देणे की सकारात्मक विचार मला वाटते योग्य नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कोणत्याही धर्माला आरक्षण दिलेलं नाही, तर जातीचा मागासलेपण पाहून त्यांना आरक्षण देण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था आहे। त्यामुळे धर्माला आरक्षण देता येत नाही। मग जर मुस्लिम धर्माला आरक्षण, मुस्लिमांना आरक्षण द्यायचं म्हटलं सरसकट, तर मग हिंदू धर्माला द्या, मग जैन धर्माला आरक्षण हा व्याख्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली नाही। आरक्षणाची मागणी करताना संयुक्तिक तीच मागणी करावी अशी माझी नम्र विनंती सर्व आरक्षणकर्त्यांना आहे, जेणेकरून या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस या आरक्षणाच्या आडमध्ये जे समाजामध्ये जे भांडणं आहेत, तो एकोपा आहे, तो जो बिघडतो आहे तो चांगला राहावा अशा मानसिकतेचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे। महायुतीमध्ये कुठेही भेदभाव नाही। अजितदादा असतील, एकनाथरावजी शिंदे आमचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, हे तिघं सक्षम नेते आहेत। कोणता निर्णय कधी आणि कसा घ्यावा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे। त्यांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारची वक्तव्य टाळावी, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार। दुसरीकडे महायुतीमध्ये कुठलाही भेदभाव नसून जे कार्यकर्ते चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतील त्यांच्या संदर्भात संघटना निर्णय घेईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, विधान भवन, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।